सोलापुरातील मध्यम प्रकल्प म्हणजेच हिप्परगा तलाव आता जगाच्या नकाशावर येणार आहे। 154 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोग म्हणजेच ICIDनं वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित केला। 1871 साली सोलापुरातील हिप्परगा गावात तत्कालीन ब्रिटिश सरकारनं आदिला नदीवर हा तलाव बांधला, ज्यामुळे 11 गावातील 1229 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली आलं। सोलापुरातील एकरूख प्रकल्प नेमका आहे कसा आपण समजून घेऊया। 154 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आदिला नदीवर बांधलेल्या एकरूख मध्यम प्रकल्प अर्थात हिप्परगा तलावाचा आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून सहभाग जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगानं अर्थात ICIDनं वर्ल्ड हेरिटेज म्हणून या प्रकल्पाला जे ते घोषित केलेलं आहे। जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून वर्ल्ड हेरिटेज म्हणून या प्रकल्पाचा घोषित करून प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे। 1871 साली ब्रिटिशांनी शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी आदिला नदीवरती हा प्रकल्प बांधलेला होता। जवळपास 3 TMC या प्रकल्पाची क्षमता आहे आणि ज्यामुळे 11 गावातले 1229 हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आलेलं आहे। तलावाची उभारणी असेल, जॅकवेलचं मजबूत बांधकाम असेल, शुद्ध आणि गोड पाणी या तलावाचं वैशिष्ट्य आहे। सोलापूर शहर जे ते महाराष्ट्रात औद्योगिकरणात मुंबईनंतर नागपूर नंतर 4थ्या क्रमांकावर होता आणि त्यावेळेस भविष्याची गरज ओळखून ब्रिटिशांनी 1868 साली एकरूख प्रकल्पाचं काम जे ते सुरू केलं होतं आणि जवळपास 3 वर्षांनंतर 1871 साली या प्रकल्पाचं काम झालं होतं। 1930 पासून सोलापूर शहराला देखील या प्रकल्पातून पाणी पुरवठा होता आणि हा प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या प्रकल्पाचं नाव आल्या कारणानं संरक्षण आणि जतन होण्यासाठी देखील आता मदत होणार आहे। 154 वर्षांपूर्वीचा हा तलाव जो आहे आता वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ICIDनं घोषित केलेला आहे। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।